नमस्कार मंडळी, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. महाराष्ट्रात सध्या भोंदू बाबांविरोधात मोठी कारवाई सुरू असून राज्यभर खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसात अनेक शहरात पोलिसांनी कारवाई करत अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या चर्चेची सुरुवात झाली अशोक खरात प्रकरणामुळे. त्याच्या विरोधात गंभीर आरोप समोर आल्यानंतर राज्यभर अनेक पीडित पुढे येऊ लागले आणि अवघ्या 8 दिवसात तब्बल 6 भोंदू बाबा पोलिसांच्या जाळ्यात अडकले. महाराष्ट्रात अनेक वर्षापासून काही लोक स्वतःला बाबा, महाराज, मामा किंवा गुरु म्हणून लोकांसमोर मांडत होते. कुणी भविष्य सांगण्याचा दावा करत होते, कुणी आजार बरे करण्याचे आश्वासन देत होते, तर कुणी घरातील संकट दूर करतो असे सांगत होते. लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेत हे लोक भीती निर्माण करत आणि नंतर त्यावर उपाय म्हणून पैसे उकळत असल्याचे आरोप आता समोर येत आहेत. खराच्या अटकेनंतर आता सोलापूर मधील आणखी एका स्वयंघोषित देव माणूस मनोहर भोसले उर्फ मनोहर मामाला पोलिसांनी अटक केली आहे. आर्थिक फसवणूक, अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची लूट आणि बलात्कारासारख्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले आहे. मनोहर मामा स्वतःला लोकांच्या समस्या सोडवणारा व्यक्ती म्हणून सादर करत होता. नोकरी लागत नाही, लग्न जमत नाही, व्यवसाय चालत नाही, घरात भांडणं होतात, अशा प्रत्येक अडचणीवर उपाय असल्याचा दावा तो करत होता. विशेष पूजा, गंडेदोरे, तंत्रमंत्र, गुप्तविधी यांच्या नावाखाली लोकांकडून मोठी रक्कम घेतल्याचे आरोप आहेत. काही तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार लोकांना सांगितले जात होते की तुमच्यावर करणी झाली आहे, ग्रहदोष आहे किंवा नकारात्मक शक्तीचा प्रभाव आहे. ही भीती दाखवून पैसे उकळले जात होते. सोलापूर पोलिसांच्या माहितीनुसार आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका तरुण रिअल इस्टेट व्यावसायिकाला 21 एप्रिल रोजी एका अनोळखी व्यक्तीने संपर्क केला. त्या व्यक्तीने सांगितले की मनोहर मामा काळ्या जादूच्या माध्यमातून त्याच्या सर्व समस्या दूर करू शकतात. त्यानंतर त्या व्यावसायिकाचा मनोहर भोसले यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्यात आला. मनोहर मामांनी अघोरी पूजा करण्यासाठी 2 लाख रुपये आणि करमाळा येथील मठासाठी आणखी 50,000 रुपये मागितले. संकटातून बाहेर पडण्याच्या आशेने त्या व्यावसायिकाने पैसे भरले. मात्र पैसे मिळताच संबंधितांनी फोन बंद केला आणि संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित व्यक्तीने कुर्डवाडी पोलिसात तक्रार दाखल केली. मनोहर मामावर यापूर्वीही गंभीर आरोप झाले आहेत. 2021 मध्ये एका महिलेला टीव्ही मध्ये काम देण्याचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता. त्या प्रकरणात त्याला अटक होऊन काही काळ तुरुंगवासही झाला होता. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. दरम्यान संगमनेरमध्ये एका बाबावर महिलांची फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवल्याचा आरोप होता. नाशिकमध्ये एका बाबाने अंगारे धुपारे देत आजार बरे करण्याचा दावा केला होता. पुण्यात भविष्य सांगणे, वास्तुदोष काढणे आणि कौटुंबिक वाद मिटवून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचा आरोप होता. तर सोलापुरात भूतबाधा काढण्याच्या नावाखाली महिलांवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट समान आहे. लोकांच्या अडचणींचा फायदा घेणे. संकटात सापडलेला माणूस आधार शोधत असतो आणि त्याच भावनेचा फायदा घेत असे लोक पुढे येतात. श्रद्धा वैयक्तिक असू शकते, पण अंधश्रद्धा धोकादायक ठरते. आजार असेल तर डॉक्टरांकडे जावा. मानसिक तणाव असेल तर समुपदेशकांची मदत घ्या. कायदेशीर प्रश्न असतील तर वकिलांचा सल्ला घ्या. अशोक खरात प्रकरणापासून सुरू झालेली चर्चा आता महाराष्ट्रभर मोठ्या मोहिमेत बदलली आहे. अजून किती प्रकरण बाहेर येतील हे सांगता येत नाही. तुमच्या परिसरातही अशा प्रकारची फसवणूक होत असेल तर गप्प बसू नका. आवाज उठवा, तक्रार करा आणि इतरांनाही सावध करा. या प्रकरणावर तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.